हॅलो मित्र, मी विकास चौधरी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्र हो, अपार आय डी निर्मितीसाठी विद्यार्थ्यांचे जे प्रत्येक शाळेतून फॉर्म कन्सेंट दिलेले आहेत ते फॉर्म प्रत्येक शाळेत दिलेले आहेत। आपण याआधी सुद्धा आपल्या शाळांनी जे मराठी माध्यम किंवा महाराष्ट्रातील जेवढ्या शाळा आहेत, इंग्रजी मराठी किंवा हिंदी मिडियम कुठल्याही माध्यमाच्या शाळा असू दे, त्यांनी सरळ आय डी हा ऑलरेडी भरलेला असून पण आपल्या केंद्र सरकारने अपार आय डी हा नवीन आणला आहे। आणि प्रत्येकाचं ते मोटिव्ह असेल का प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटलाइज करणे असेल, याच्यातून शैक्षणिक स्कॉलरशिप व शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी खूप येणार आहे। गव्हर्नमेंटचं अपार आय डी म्हणजे काय? अपार आय डी म्हणजे ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री, हे त्यांचं मेन असेल। त्यांचं असं म्हणणं आहे की वन नॅशन वन स्टुडंट आय डी हवी आहे, म्हणून त्यांची एक डिजिटलाइज आय डी निर्मित करण्यासाठी अपार आय डी हा फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांना, त्यांच्या आई वडिलांना व त्यांच्या कायदेशीर जे पालक असतील त्यांना दिलेलं आहे। त्यांची सही घेऊन कन्सेंट जो असेल ते फॉर्म भरण्यात येईल व ते अपार आय डीची संमती पत्र हा भरून शाळेत त्यांच्या शाळेतले जे पण शिक्षक असतील व हेडमास्टर असतील त्याची एंट्री करणार आहेत व त्याचप्रमाणे हे तुम्हाला फॉर्म सुद्धा फिल करून अगोदर तुमची सहमती शाळेत जमाई करायची आहे। तर सर्वात आधी जे अप्पर आय डीचे जे फॉर्म आपल्याला सहमतीच्यासाठी मिळलेले आहेत सहमतीचे फॉर्म आहेत, त्याच्यात सर्वात प्रथम आपल्याला शाळेचं नाव लिहायचं। जेही आपली शाळा असेल ते शाळेचं नाव आपल्याला इथे लिहायचं आहे। जी पण आपली शाळेत असेल, जी पण शाळा असेल, शाळेचं नाव, ठीक आहे। इथे हे सर्वात प्रथम आपले शाळेचं नाव लिहायचं आहे। नंतर हे अप्पर आय डीची सहमती कोण देतोय? वडील, आई, ते त्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स वडिलांची आणि एक विद्यार्थ्याची, असे दोन झेरॉक्स हे शाळेत जमा करायचे आहेत। आधार कार्ड व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व पालकांचं आधार कार्ड। त्याचप्रमाणे ते आधार कार्ड वरील जे नाव असेल ते लिहायचं। जसं माझं नाव विकास चौधरी आहे, हे विकास चौधरी आपल्याला नाव असं लिहायचं आहे। जसं आपलं नाव जे असेल आधार कार्डवर तसं पूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही कुणाचे वडील आहेत ते वडील तुमच्या मुलाचं नाव असेल ते इथे लिहायचं आहे। जसं माझ्या मुलीचं नाव आहे आळंदी चौधरी, तर मी हे आळंदी चौधरी हे नाव लिहिलं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही वडील आई जे पण असाल ते तुम्हाला इथे ठेवायचं आहे। जसं मी वडील आहे तर वडील मी ठेवून दिलं आणि आई आणि कायदेशीर पालकावर कट मारून टाकली। मग तुम्ही कोणता पुरावा देत आहे? जसं तुम्ही आधार कार्ड देत आहे, मतदान कार्ड देत आहे का पॅन कार्ड, त्या व्यतिरिक्त कुठलं आय डी कार्ड तुम्ही देत असाल ओळखपत्र, ते लिहायचं आहे। ते मी आता आधार कार्ड जमा करते, इथे मी लिहिणार आधार कार्ड, ठीक आहे। आपण जे देत असणार ते आपण ते ओळखपत्राची नाव लिहावं। आता मी आधार कार्ड देतो, आधार कार्ड लिहितो। त्याचप्रमाणे त्याच्यानंतर त्या आधार कार्डचा क्रमांक इथे लिहायचा। जसं 1214 1214 1214 जो तुमचा आधार कार्डचा नंबर असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सर्वात खाली येते सहमतीची दिनांक। जसे आजची दिनांक आहे 13/11/2024 व त्यानंतर हे संमतीचे ठिकाण। जसे मी ठाणे जिल्ह्यात राहतो तर मी ठाणे ज्या एरियात राहत असेल त्या एरियाचं तुम्ही नाव, त्या ठिकाणाचं नाव इथं लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जे आई वडील असतील, जे सहमती देणाऱ्याचं नाव जे वर दिला असेल, कोण देतोय आई किंवा वडील, त्यांनी सही करायचं। आता मी सहमती दिली तर मी माझी इथे सही करतोय, ठीक आहे। त्याचप्रमाणे हा सेकंड कॉलम आहे, हा आपल्याला भरायचा नाही। हा हे तुमच्या शाळेतील जे पण हेडमास्टर शिक्षक असतील ते भरणार आहेत आणि हे दुसरं कॉलम त्यांच्याकरता आहे। पण सर्वात पहिली जी माहिती ही आपल्याला स्वतःला पालकांना भरून ही शाळेत जमा करायची आहे। तर मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।